वारणानगर इथं सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 29व्या पुण्यतिथीनिमित्त आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात जनसुराज्य शक्ती श्री किताब कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यानं पटकावला। लाखो कुस्ती शौकीनांची उत्कंठा लागून राहिलेल्या या लढतीत शेखनं दिल्लीचा भारत केसरी मोनू दहियाला दुहेरी पट काढत निकाली डावावर अवघ्या 7व्या मिनिटात चितपट केलं। वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 29व्या पुण्यतिथीनिमित्त वारणानगर इथं भारत विरुद्ध इराण आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं। वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूह आयोजित तसंच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेनं हे मैदान भरवण्यात आलं होतं। या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात भारताच्या मल्लांनी विजय मिळवून मैदान गाजवलं। प्रथम क्रमांकाच्या जनसुराज्य शक्ती श्री किताबासाठी कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि दिल्लीचा भारत केसरी मोनू दहिया यांच्यात लढत झाली। यावेळी दोन्ही मल्लांनी हाताचा घुटणा मानेवर ठेवून एकमेकांवर ताबा घेण्याचा वारंवार प्रयत्न झाला। दुहेरी पट काढत निकाली डावावर अवघ्या 7व्या मिनिटात चितपट करून प्रथम क्रमांकाचा जनसुराज्य शक्ती श्री किताब कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यानं पटकावला। सिकंदरला जनसुराज्य शक्ती श्री किताब आमदार डॉक्टर विनय कोरे, युवा नेते विश्वेश कोरे, प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं। वारणा दूध संघ शक्ती श्री किताबासाठी कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध पंजाबचा भारत केसरी लाली मांड लुधियाना यांच्यात निकराचा सामना झाला। पृथ्वीराज यानं उलटी डावावर लाली मांड लुधियाना याला आसमान दाखवून हा किताब पटकावला। वारणा बँक शक्तीश्रीसाठी पुण्याच्या माऊली कोकाटे विरुद्ध पंजाबचा राजस्थान केसरी भीम यांच्यात कडवी झुंज झाली। माऊलीनं घुटना डावावर भीमवर मात केली। वारणा दूध साखर वाहतूक शक्तीश्री गंगावेशच्या प्रकाश बनकर विरुद्ध दिल्लीच्या अभियनक सिंग यांच्यात झाली। पहिल्यापासून चुरशीनं खेळलेल्या लढतीत प्रकाश बनकर यानं नागपट्टी डावावर विजय मिळवून वारणा दूध साखर वाहतूक शक्ती किताब पटकावला। वारणा ऊस वाहतूक शक्ती श्री किताबासाठी अत्यंत चुरशीनं झालेल्या पुण्याच्या दादा शेळकेनं हिमाचलच्या पलिंदर मथुराला घिस्सा डावावर चितपट केलं। दादा शेळके यानं वारणा ऊस वाहतूक शक्तीचा किताब मिळवला। दुसऱ्या लढतीत कर्नाटकचा डबल महाराष्ट्र केसरी कार्तिक काटे यानं हरियाणाच्या जितेंद्र त्रिपुडीला खालून डंकी डावावर चितपट करून वारणा बिलट्यूब किताब पटकावला। या मैदानात मल्लांनी लक्षवेधी लढती देऊन कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं। या मैदानात प्रमुख 11 शक्तीश्री किताबासह 35 पुरस्कृत तर 250च्या वर कुस्त्या रंगल्या। वारणा विद्यालयाच्या पटांगणावर खास तयार करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात कुस्ती शौकीनांना बसण्यासाठी खास गॅलरीची व्यवस्था करण्यात आली होती। लाईट इफेक्ट्स अद्ययावत ध्वनी यंत्रणा कुस्ती मैदानात वापरण्यात आली होती, त्यामुळे कुस्ती शौकीनात क्षणोक्षणी मोठा उत्साह संचारला होता। कुस्तीचं धावतं वर्णन अत्यंत प्रभावी भाषेत शंकर पुजारी ईश्वर पाटील यांनी केलं। पंच म्हणून मॉस्को विजेते संभाजी वरुटे, वारणा कुस्ती केंद्राचे वस्ताद संदीप पाटील, दिलीप महापुरे आदींनी काम पाहिलं। दरम्यान शाहूवाडी तालुक्यातील वारणा कापशीतील नामवंत माजी मल्ल महिपती केसरे आणि डोणोलीचे सदाशिव शेळके यांना कुस्ती क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल तात्यासाहेब कोरे कुस्तीभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं। यावेळी वारणा समूहाचे नेते आमदार डॉक्टर विनय कोरे, विश्वेश कोरे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेंद्र पंडित, वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, कार्यकारी संचालक शहाजी भगत, दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, प्रांताधिकारी समीर शिंगटे, गोकुळ दूध संघाचे संचालक करणसिंह गायकवाड, शाहूवाडीचे पोलीस उपाधीक्षक जयकुमार सूर्यवंशी, हिंद केसरी दीनानाथ सिंह, चंद्रहार पाटील, बंडा पाटील रेटरेकर, विष्णू जोशीलकर, आजी माजी मल्ल यांच्यासह वारणा उद्योग आणि शिक्षण समूहातील सर्व संस्थांचे संचालक, पदाधिकारी, अधिकारी तसंच महाराष्ट्र, कर्नाटक, इतर राज्यातून लाखो कुस्ती शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते।